मंडळी नमस्कार. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहेत. विविध पक्षांचे जे उमेदवार आहेत तर ते आपले उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. भाजपकडून इच्छुक असलेले भाजपचे युवा कार्यकर्ते किंवा नेते म्हणता येईल त्यांना, उल्हास धायगुडे यांनी आपला भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. उद्या त्यांची रॅली आहे, भव्य अशा प्रमाणातली रॅली ते काढतायत, मोठं शक्तीप्रदर्शन करतायत. नेमकं उल्हास धायगुडे यांच्या मनामध्ये चाललं आहे नेमकं काय? कारण त्यांनी मधल्या काही काळामध्ये भाजपकडून अन्याय होत असल्याबाबतची खदखद व्यक्त केली होती. अन्याय होतोय का त्यांच्यावर किंवा त्यांची पुढची रणनीती काय, याच्यावर आपण त्यांना बोलतं करूया. दादा नमस्ते. 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 काय कसं आहे गणित काय नेमकं? आता काय आम्हाला एक प्रश्न काय पडतोय बरं का दादा, की एवढं तुम्ही आता भाजपच्या सुरुवातीच्या म्हणजे जिल्ह्यातल्या आपल्या तालुक्यातल्या एंट्रीपासूनचे तुम्ही साक्षीदार आहात, अगदी समर्थक म्हणून राहिलेले आहेत, मोठ्या ताकदीनं पक्ष वाढवला. तुमच्या मनात असं सातत्याने आम्हाला दिसतंय वा थोडं नाराज आहे तुम्ही, काय म्हणजे अन्याय होतोय का काय? आता तुम्ही प्रश्न विचारलाय, काय खरा आहे प्रश्न तुमचा. काय अन्याय होतोय किंवा नाही हे माझा ऑलरेडी मी अर्ज भरलाय. बरोबर आहे. उद्याही माझा मी अर्ज भरणार आहे. उद्या भारतीय जनता पक्षामधून उद्या अधिकृत अर्ज भरणार आहे. पक्षाचं नाव घालून उद्या भरताय? उद्या अपक्ष होता आणि उद्याचा जो माझा सकाळी 11 वाजता मी अर्ज भरणार आहे तो भारतीय जनता पक्षाच्या नावावरती मी उद्या अर्ज भरणार आहे. मग माझ्यावरती अन्याय होतोय का नाही होत हे 21 तारखेनंतर काय ज्यावेळी माझ्या अर्जाला ज्यावेळी भारतीय जनता पार्टीनं AB फॉर्म जोडायचा किंवा नाही जोडायचा यावरती 100% ठरणार आहे. जर मी केलेल्या कामाची जर पोचपावती भारतीय जनता पार्टीला मिळाली असेल तर 100% मला AB फॉर्म जोडला जाईल. आणि जर त्यातूनही AB फॉर्म नाही जोडला गेला तर मी समजून जाईल की बाबा मी कुठंतरी कमी पडलो. त्याच्यानंतर मग साहजिकच आहे की आपल्यावरती अन्याय सातत्यानं ते काही पाठ सोडायला आपली तयार नाहीये. बरं, समजा जर तरच्या भाषेत बोलायला झालं, समजा नाही दिलं, पुढं काय मग? आपली तयारी आहे लढायची. तयार आहे म्हणजे तुमचा ठाम निर्धार आहे? 100% काय त्याच्यामध्ये डबल परत रिपीट बोलायची गरज नाहीये. मला चोपडी जिल्हा परिषद गटामधून जिल्हा परिषद ही कुठल्याही बेसवरती मला लढून निवडून आणायचे आणि जनता माझ्या पाठीमागे आहे. कारण साधारण दादा तुमचे जे समर्थक आहेत, सोशल मीडिया असेल किंवा सार्वजनिक जीवनात वावरताना तुमच्या गटात आम्ही फिरतोय कालपासून, बघितलं तर आग्रह फार होताना दिसतोय. इतका आग्रह होत असताना सुद्धा पक्षापर्यंत हे पोहोचत नाही असं होतंय का मुद्दाम डोळजाग होते असं होतंय का, किंवा रिपोर्ट करणारी लोक त्यांच्या दृष्टीला दिसत नाही असं काय होतंय का? काय ना, रिपोर्ट करायचा कुणाचा विषयच येत नाही. कारण मी प्रत्येक नेत्याबरोबर माझं डायरेक्ट कनेक्शन आहे, माझं डायरेक्ट संबंध आहे. काय आणि ज्यावेळी डायरेक्ट आपलं कनेक्शन असतं, डायरेक्ट संबंध असतंय, त्याला रिपोर्टचा विषय येतोयच कुठं. पद म्हणून ज्याच्याकडे पद आहे त्यांची जबाबदारी आहेच नाही? 100% त्यांची जबाबदारी आहे. पदावच्या माणसानं काय केलं पाहिजे. काय जर एक साधं उदाहरण द्यायचं जरी म्हणलं, काय जर समजा मी आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे, बरोबर आहे. मुख्यमंत्री असताना काय जर मी परत आमदारकीला जर उभा राहायचा विचार करत असेल, पदाचा अपमान आहे आणि कमी पण आहे खरं तर त्या पदाचा. ही शोकांतिक आहे ना. हे पक्षाने विचार करायला पाहिजे याच्यावरती. पक्षश्रेष्ठीने याच्यावरती विचार करायला पाहिजे. खालच्या तळागाळातल्या ग्राउंड लेवलला आपण भारतीय जनता पार्टी हा जमिनीवर चालणारा ग्राउंड लेवलचा पक्ष आहे, बरोबर आहे. मग आपला जो ह्या सांगोला तालुक्यामधला जो सर्वे आहे तो सर्वे वरती सिनियर पण पोचत नाही का? बरोबर आहे की पोचायला पाहिजे ना. पण सर्वे बद्दल महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तक्रारी आहेत. कंपन्या इथं लागतात, खेड्यापाड्यातली वाड्या वस्तीवर पर्यंत हा सर्वे जात नाही. 4-4 लोक जी ठरलेली असतात, दिलेली लोक, ते त्याच्या आधारे एक डेटाची म्हणजे आकडेवारी जी आहे, आकडेवारीची गणित फक्त मांडली जातात. हाही आरोप आहे, म्हणजे भाजपचीच लोक बोलतात त्या अनुसार. नाही, खरंच आहे. मग नगर परिषदेला काय झालं? आता सर्वे खूप चांगले आले होते, बरोबर आहे की नाही? सर्वे चांगले येऊन काय झालं शेवटी? जनतेनं नाकारलं ना. जनतेला मान्य नव्हतं ना. जनतेला तुमच्या अचानक झालेल्या ज्या युती आहेत त्या काय
ते जनतेवरती तुम्ही जे लादलं बर ते जनता कधी ॲक्सेप्ट केलं नाही आणि ते दाखवून दिले ना, वारंवार दाखवून दिले. पण त्यातूनही भारतीय जनता पार्टीचे 4 नगरसेवक शून्यातून विश्व निर्माण केल्यासारखंच आहे. बरोबर. 4 नगरसेवक सांगोला तालुक्यातल्या जनतेनं निवडून दिलेत. काय हे का दिले, कशासाठी दिले, त्याचा पण अभ्यास करायला पाहिजे ना. तुम्ही सक्रिय होता त्याच्यामध्ये, कारण तुम्ही ग्रामीण भागात जरी काम करत असला, नगर परिषद तुमचं योगदान आहे त्या सगळ्या प्रचारात होता तुम्ही. ज्या दिवशी नगर परिषदेचं बिगुल वाजलं त्या दिवसापासून ते मतदान होईच्या रात्री 12 वाजेपर्यंत डोळ्यात तेल घालून भारतीय जनता पार्टीचं सांगोला तालुक्यामध्ये मी स्वतः काम केलंय. अच्छा बरं, निष्ठेला न्याय दिला जातो पक्षात. आजपर्यंतची एक परंपरा आहे राज्य लेवलपासून सगळ्या याच्यामध्ये. भाजप हा कार्यकर्त्यांना पारखणारा पक्ष आहे, कारण अशा अनेक किस्से आहेत. म्हणजे आपले साबळे जे खासदार झाले त्यांच्या बाबतीचं उदाहरण घेता येईल, किंवा समाज कल्याण मंत्री कांबळे होते ते, की जी लोक पक्षाचं सक्रियपणे काम करत होती पण मुख्य प्रवाहात नव्हती, त्यांना बोलवून उमेदवाऱ्या दिल्या, त्यांना न्याय दिलं. तुम्ही तर प्रत्यक्षात काम करताय. हे सांगोला तालुक्यातून होताना दिसत नाही. बर महाराष्ट्रामध्ये 100% ह्या घटना घडलेल्या आहेत, हे होतंय. पण ह्या तालुक्यात तसं होताना काही चित्र दिसत नाहीये. तुम्ही बघा, जुनी भारतीय जनता पार्टी पण या सांगोला तालुक्यामध्ये आहे. का नाराज आहे, का विरोधात आहे? आम्ही तर आता भारतीय जनता पार्टीमध्ये आलोय, बरोबर आहे. त्याही लोकांचा रोष आक्रोश आमच्यावर आहे. बर तुम्ही काल आलाय पक्षामध्ये आणि तुम्ही सगळंच घेतलं. अच्छा तुम्ही मालक कशी काय होऊ शकता, ही त्या जुन्या भारतीय जनता पार्टी या लोकांचं म्हणणं आहे ना. ते उफाळून पण आलं होतं मधल्या काळात, एवढं उफाळून आलंय, ते उफाळून आलेलं आहे. ते बाहेर पण निघतंय काय, परंतु भारतीय जनता पार्टीचे काही संस्कार आहेत काय, त्यामुळं ह्या गोष्टी अजूनपर्यंत म्हणजे गुलदस्त्यामध्ये वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये आहेत. बरं दादा, असं जर होत राहिलं सातत्यानं तर ठराविक लोकच चेहरा म्हणून पुढे जातील, मागं लोक नसणार आहेत, कार्यकर्ता नसणार आहेत, अशी परिस्थिती यायला वेळ लागला असं वाटतं का? मी परत पण सांगतोय तुम्हाला, मी आज पण सांगतोय, नेता म्हणजे राजकारण नव्हे. बर काय, नेता म्हणजे राजकारण नव्हे. नेत्याच्या पाठीमागं जनता असते, हे सगळं फेक आहे. हे आज आपण बघतोय महाराष्ट्रातलं चित्र. काय, नेता म्हणून जनता नाहीये. काय, जनता हीच नेता घडवते. जर तुम्ही जनतेला डावलण्याचा प्रयत्न केला काय, तर नेत्याला मातीत घालायचं काम, त्याला 12 फुटाच्या खड्ड्यात घालायचं काम 100% जनता करते. अच्छा हो. दादा, एक महत्त्वाचा विषय, आता ताजा विषय आहे तो, महापालिकेच्या ज्या निवडणुका झाल्या, राज्यात एवढं मोठं यश मिळाले भाजपला. त्याच्यातलं महत्त्वाचं कारण जे ॲनालिसिस करणारी लोक आहेत, राजकीय विश्लेषण करणारी, त्यांचं मत असं आलं होतं की जे उमेदवार दिले होते, ज्या ज्या ठिकाणी विजय मिळाला भाजपला, तर ते उमेदवार सक्षम होते, सगळ्या अर्थानं सक्षम होते आणि लोकांचा पाठिंबा असणारे ते सगळे उमेदवार होते. त्यामुळे भाजपला महापालिकेत यश मिळालं. मग इथलं सांगोल्याला भाजप अशी काही चूक बी करते का तुमच्या माध्यमातून, की बाबा अशी सक्षम तुमच्यासारखी लोक, मग ते काय करू काय इच्छितात नेमकी लोक सगळे, करायचं काय यांना नेमकं? साहेब, हे आमच्यासारख्याचं दुर्दैव म्हणावं लागेल. कारण कसं आहे, 4 पिढ्या शेतकरी कामगार पक्षामध्ये घालवल्या. बरोबर आहे. 4 पिढ्या शेतकरी कामगार पक्षामध्ये गेल्यानंतर आज कुठेतरी विकास म्हणून विकासाच्या मुद्द्यावरती आणि पालकमंत्री साहेबाचं नेतृत्व, फडणवीस साहेबाचं नेतृत्व, आमचे नेते बाळासाहेब एरंडे साहेब यांचे नेतृत्व, यांच्याकडे बघून कुठेतरी वाटलं की चला भारतीय जनता पार्टीमध्ये आपण विकास म्हणून या दृष्टिकोनातून आपण गेलं पाहिजे आणि आपल्या भागाचा, तालुक्याचा विकास या भारतीय जनता पार्टी या माध्यमातून होईल. या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. काय, प्रवेश केल्यापासून भारतीय जनता पार्टीला जेवढी ग्रामीण लेवलला, ग्रामीण भागातून जेवढी ताकद देता येईल तेवढी देण्याचा 100% प्रयत्न केला. याच्या अगोदर पण भारतीय जनता पार्टी ह्या तालुक्यात होती. बरोबर आहे. हो, तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही सुज्ञ आहात, इथले नागरिक सुज्ञ आहात, यांना सगळ्या गोष्टीची कल्पना आहे. आज बोलणार नाही. बरोबर आहे. हो, आज मी बोलणार नाही. काय, वेळ आल्यानंतर मी 100% या सगळ्या गोष्टीचा पर्दाफाश मी
करणार. तर साहेब आता तुम्ही शेकापचा उल्लेख केला या सगळ्याच्या, तुम्ही एवढं वर्ष काम केलेलं आहे शेकापमध्ये. आता कसं आहे तिथं परिस्थिती कशी आहे आता चोपडी गटात शेकापच्या संदर्भात उमेदवाराच्या संदर्भात? साहेब आता जवळजवळ बर 6 महिन्यापासून मी बघतोय बर शेतकरी कामगार पक्षाचा, जिल्हा परिषदेचा, पंचायत समितीचा, दोन्ही गटाचा बर कोणता उमेदवार आहे हा अजून जनतेमध्ये याची जराही कल्पना नाही. बर कारण उमेदवार असल्यानंतर तो जाहीरपणे होतो. बाहेर येतो ना, चौकात येतो. बर बरोबर आहे, मी उमेदवार हा. आहे, मी लढणार आहे, मी इच्छुक हा. आहे, मला जनतेचं काम करायचं आहे. बर आतापर्यंत एकाही व्यक्तीचं मग कुजबूज बाहेरची फक्त गुपचूप गुपचूप चर्चा हा. की बाबा हा द्यायचा आहे, ह्याला द्यायचा आहे, त्याला द्यायचा आहे, हे करायचं आहे. मग असं कुठं राजकारण असतं का? याला राजकारण म्हणतात का? बर मी पण त्याच पिंडात काम केलेलं आहे ना. बरोबर आहे. हो माझाही पिंड शेतकरी कामगार पक्षाचाच आहे ना. मी शेतकरी कामगार पक्षाच्याच मुशीमध्ये घडलेलो कार्यकर्ता आहे ना. काय जनता आज पण, कारण या तालुक्याचा आमदाराच्या जडणघडणीमध्ये आमदारांना जेवढी ताकद देण्याची, आमदारांना निवडून आणण्यापर्यंत जेवढं मला करता येतंय तेवढं मी सगळं केलेलं आहे. बर तुमचं योगदान राहिलेलं आहे त्यांच्या ह्याच्यात. सगळ्याला माहिती आहे ना, अख्ख्या तालुक्याला माहिती आहे ना, विरोधकांना माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे, स्वतः आमदार साहेबांना माहिती आहे. बर हा आता तुम्ही म्हणताय दादा की शेकापच्या उमेदवारासंदर्भातला तिथला अडचणीचा विषय, तुम्ही अपेक्षा वगैरे असं काय व्यक्त करताय का शेकापकडून की बाबा विकासाच्या मुद्द्यावर जर करायचं असेल तर द्या मग पाठिंबा आपल्याला, असं काय? माझी काहीच अडचण नाही त्याबद्दल. बर माझी कुठली, आणि शेतकरी कामगार पक्षाचा सांगोला तालुक्यामधला कुठलाही मतदार बर काय आजपर्यंत वैयक्तिक उल्हास दायगुडे म्हणून आतापर्यंत कुठलाही माणूस शेतकरी कामगार पक्षाच्या माझ्या विरोधात नाही. बर अजिबात नाही. आणि माझ्या गटात सुद्धा आज जी माझी काही लोक माझ्या बरोबर जी मतदार म्हणून आहेत, जी मित्र म्हणून आहेत, हे सर्कल सगळं माझ्यासोबत आहे ना. रोज माझ्या ऑफिसला बसणं उठणं ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासोबत चालूच आहेत ना. मला त्यांनी आजपर्यंत कधी नाकारलेलं नाही, आणि मला 100% खात्री आहे मला ते नाकारणार नाहीत. भले शेतकरी कामगार पक्षानं समोरून जरी उमेदवार दिला बर तरी सुद्धा मला 99% खात्री आहे मला ते नाकारू शकत नाही. शेकापची मतं तुम्ही फोडू शकाल असं वाटतंय का तुम्हाला? फोडायचा काय साहेब विषय हो? कारण तुम्ही जुना पिंड आहे तिथला, हो. जुनं काम आहे तुमचं, हो. मतं विभागली जातील याच्यामध्ये. शेकाप जर उमेदवार दिला तर नाही, देऊ द्या ना. बर काय देऊ द्या, कारण तो पक्ष स्वतंत्र लढणार आहे. बर बरोबर आहे, बर. त्यांची स्वतंत्र स्वतःची त्यांची ओळख आहे. बर बरोबर आहे, त्यांनी उमेदवार द्यायला आमची काही सुद्धा अडचण नाहीये. बर. काय पण जेवढं सोपं वाटतंय तेवढं सोपं चोपडी गटाचं राजकारण राहिलेलं नाही. बरं मूळ विषयावर आहे दादा. आता भाजपचे तुम्ही ज्येष्ठ नेते आहात, तुम्हाला तुमचं काम मोठं आहे. याच चोपडी गटातून प्रशांत वलेकरांचं नाव येते पुढं, त्यांनी उद्या अर्ज भरतायत. चेतन केदार जे की भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत, हे 3 माणसं जर एकाच गटामध्ये, आणि ते पण प्रमुख ताकदीची माणसं जर असेल तर हे मिटणार कसं नेमकं? ह्याचा मध्यमार्ग काय? कारण तुम्ही ज्येष्ठ आहात, उमेदवारी सोडून द्या, तुम्ही ज्येष्ठ आहात. एक ज्येष्ठ म्हणून तुम्ही काय सांगाल याच्यामध्ये की बाबा तुम्हाला अनुभव आहे पक्षाच्या सगळ्या याच्यामध्ये? मी सर्व चोपडी जिल्हा परिषद गटामधील सर्व सुज्ञ नागरिकांना, जनतेला, भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना किंवा माझ्यासोबत असणाऱ्या सर्वांना मी आज तुमच्या माध्यमातून जे खरं आहे ते खरं पण सांगतो. कारण प्रशांत वलेकर हे नाव, प्रशांत वलेकर हा माझा मित्र आहे. हो बरोबर आहे. हो प्रशांत वलेकर हे माझे मित्र आहेत, परंतु प्रशांत वलेकर आजपर्यंत माझ्या समोर कधीही मी जिल्हा परिषदेचा उमेदवार आहे असं कधीही त्यांनी वाच्यता माझ्या समोर केली नाहीये. माझ्या समोर फक्त म्हणायचे किंवा दादा माझी तयारी आहे पंचायत समितीसाठी, मी पंचायत समितीला लढणार आहे आणि मी जिल्हा परिषदेसाठी उभा राहणार आहे हे प्रशांतलाही माहिती होतं आणि माझे जेवढे नेते मंडळी होते वरिष्ठ त्यांनाही माहिती होतं. पण अचानक पाठीमागच्या 1-2 महिन्यापासून
प्रशांतच्या अंगामध्ये काय वारं शिरलं मला माहित नाही. प्रशांतला कुणी भरवलं हे मला माहित नाही. काय प्रशांतनं पहिली मला वाटतं तुमच्या माध्यमातूनच त्याने एक मुलाखत दिली होती. बरोबर आहे. बोलणं. मग ती ज्यावेळी मुलाखत पहिली दिल्यानंतर मी माझ्या वरिष्ठांना सांगितलं हे काय चाललंय, ह्याचे जे घडतंय ते चुकीचं घडतंय, हे माझ्या बुद्धीला काही पटत नाहीये. मी वरिष्ठांना त्याबद्दल मी आश्वस्त केलं होतं. तुम्हाला जर मला उमेदवारी द्यायची नसेल तर मला तुम्ही क्लिअर सांगा. माझी काही अडचण नाहीये. मी आहे असा राहतो. माझी आहे अशी राहायची सुद्धा तयारी आहे. परंतु मला जर अंधारात ठेवून जर तुम्ही जर जिल्हा परिषदेची उमेदवारी चोपडी गटातनं जर मी सोडून दुसऱ्याला देणार असाल, मला न माहिती होता, मला विश्वासात न ठेवता घेता, तर मी माझ्या ताकदीवरती मी निवडणुकीला सामोरं जाणार आहे. त्यावेळेस तुम्ही मला एका शब्दानेही बोलू शकत नाही. हे मी ऑलरेडी क्लिअर केलं होतं. तेव्हापासून आतापर्यंतही मला तालुका पंचायत काय बेसवरती मला तिकीट देताय तुम्ही? त्यांचं म्हणणं आहे तुम्ही जिल्हा परिषदेची मला तिकीट देऊ शकत नाही. तालुका पंचायतची कुठल्या बेसवरती मला देताय? तालुका पंचायती तुम्हाला जिल्हा परिषदेला मला उमेदवारी देताना तुम्हाला वरिष्ठांची परमिशन घ्यावी लागते. बरोबर आहे. हे द्यायला यांच्या हातात ऐका. आणि तालुका पंचायतची उमेदवारी द्यायला तुम्ही तुमच्या हाताने देऊ शकता. वा रे, ही कुठली पद्धत? सोयीच्या आधी. बरं ठीक आहे. त्यातून मी त्यांना काय म्हणलं, ठीक आहे बाबा तुम्ही म्हणताय गट भारतीय जनता पार्टीला सुटला, तर मी म्हटलं की बाबा उमेदवारी मला द्या. आणि जर गट भारतीय जनता पार्टीला नाही सोडला, बाबा शिवसेनेला गेला युतीतून काय, तर तुम्ही पंचायत समितीला देताय, तर मी येस म्हणतो. काय ह्या गोष्टी त्यांच्याबरोबर मी क्लिअर केल्या. मग जर आज गट भारतीय जनता पार्टीला सुटत असून जर मला उमेदवारी मिळत नसेल, मग हे अगोदरच शिजलं होतं, हे अगोदरच ठरलं होतं. अगदी बरोबर आहे. बरं, तरी मी म्हणलं होतं मला सांगा. जरी काही ठरलं असेल तर मला सांगा म्हणून सांगितलं होतं. मला काही सांगितलं नाही. काय करायला पाहिजे माझ्यासारख्या कार्यकर्त्यानं, काय केलं पाहिजे? बरोबर. मी रडणारा वाटतो? हा, मी पळणारा वाटतो? मी त्यातला नाही. मी घडवणारा पण आहे आणि बिघडवणारा पण आहे. तेवढी धमक ठेवतोय मी. या सांगोला तालुक्यात मी राजकारण करतोय ना, तेवढी धमक ठेवतोय मी. कारण माझं कुणाबरोबरच वैर नाही. माझे सर्वांबरोबर चांगले संबंध आहेत. तुम्ही ठेवू शकता सर्वांबरोबर चांगले संबंध. आम्ही कार्यकर्त्यांनी ठेवायचे नाहीत. कार्यकर्त्यांनी भांडणं करायची, कार्यकर्त्यांनी डोकी फोडायची. बरोबर. हे कुठल्या तत्वात बसते? तेव्हाही मी सांगितलं होतं माझ्याबरोबर चुकीचं होतंय, माझ्याबरोबर चुकीचं करू नका. कारण मी खूप पळून सगळ्या गोष्टी भोगून मी सगळं सोडून मी तुमच्या सोबत आलोय. हे सगळं तुम्हाला अंधारात ठेवून होते असं हे सगळं अंधारात ठेवून. शेवटचा प्रश्न दादा, भाजपची एक सातत्यानं अशी प्रक्रिया राहिलेली आहे की एखादी उमेदवारी देताना कुठल्याही याच्यामध्ये असू द्या, स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा बाकीच्या निवडणुका, मुलाखती घेतल्या जातात. सर्वे वगैरे हा तर भाग जनरल झाले. तुमच्या बाबतीत काही मुलाखती वगैरे काय आले का बोलावणं? काय असलं काय होणार नाही तर? नाही साहेब, मला त्याच मुद्द्यावरती तुम्हाला बोलायचं होतं. जर समजा 2 उमेदवार आहेत, 3 उमेदवार आहेत, बरोबर आहे, जिल्हा परिषदेसाठी तुम्ही सर्वे करताना तुम्ही एका उमेदवाराचा करणार की 3 उमेदवाराचा करणार? अच्छा. सर्वे तुम्ही 3 उमेदवाराचा केला पाहिजे ना. इच्छुक आहे त्यांचा केला पाहिजे. बरोबर आहे. बरोबर आहे. फक्त उल्हास दायवड्याचा सर्वे करणार का तुम्ही? हा, आणि बाकीच्या इच्छुकांचा सर्वे करणार नाही. तो कधी केला? रात्रात केला. हा, अच्छा, असं झालेलं आहे. बर, कधी करणार तो सर्वे तुम्ही? वरिष्ठांना काय सांगणार तुम्ही कसा सर्वे केला? म्हणजे सर्वे हे फक्त त्याच्या आडून चाललेलं आहे सगळ्या गोष्टी, आणि अगोदर बऱ्याच ठिकाणी झालेले आहे. मग मी पाठीमाग बोलून दाखवलं होत ना साहेब. तुम्हाला सर्वे करायचा आहे ना, गावगाव जाऊन सर्वे करा, वाडी वस्तीवरती जाऊन सर्वे करा. आज जो विकास होतोय, ज्या ठिकाणी विकासाचे व्हिडिओ पडले जातात, तो विकास भारतीय जनता पार्टी या माध्यमातून होतोय, हा मला पण मान्य आहे. त्याच भारतीय जनता पार्टीचा मी कार्यकर्ता आहे. आणि त्या विकासामध्ये जे रस्ते टाकले, ज्या गटारीसाठी कामं चालू आहेत, जे फंडिंग आलंय, त्याच्यामध्ये ती नावं स्वतः मी सुचवलेली नावं आहेत.
अच्छा, म्हणजे आता जे चालू आहे त्याच्यात हा तुमचं योगदान आहे त्याच्यात. हो. बर. आम्ही नाही का त्याच्यामध्ये? तुम्ही कुठल्या बेसवरती तुम्ही स्वतःचे फोटो टाकताय? आम्ही नाही त्याच्यामध्ये. क्रेडिट तुम्हाला मिळताना दिसत मला नाही. क्रेडिटची नाही, गरज पण नाही साहेब. पण त्याच्यामध्ये कधीच असा उल्लेख होत नाही बा, एकतर्फे होताना दिसते सगळ्या गोष्टीचा. हा? भारतीय जनता पार्टी ही देशामध्ये वर्ल्ड मध्ये एक नंबरला असणारी पार्टी आहे. बर. काय करून ठेवलंय तुम्ही? काय करायला लागलाय साहेब? असं आता बघा, 7 जिल्हा परिषद गट आहेत, पंचायत समितीचे 14 गण आहेत. एका गटावरून एवढे भांडायला बाकी ठिकाणी काम कसं करणार आहे? मला तेच समजेना. बर. मला सांगा, आज 16 तारखेपासून उमेदवारी अर्ज दाखल चालू झाले. हा. आज 3रा दिवस संपला. बरोबर आहे. बरोबर हा. आहे. राहिले किती दिवस? 3 दिवस राहिले. बरोबर आहे. या 3 दिवसामध्ये एकाही पक्षाचा कुठलाही उमेदवार बर. अजून निश्चित नाही. बर. आणि जरी निश्चित असेल काय, तर मला दाखवून द्या त्या एखाद्या उमेदवारानं निश्चित असलेल्या एखाद्यानं कुठं मुलाखत दिले, कुठं बॅट दिले. हे सगळे काय, हे मिंदेत. सगळे एकमेकाला मिली बघत आहे. सगळे मिंदेत. सगळे जातात नेते मंडळी. सगळे मिंदेत. ही सगळे. कुठलाच नेता असा नाही की धुतलेल्या तांदळासारखा आहे जो क्लीन आहे. कार्यकर्ते कोण तुमच्या दावणीची बैल आहेत काय? हा? आमदारकीसाठी तुमच्यासाठी लढायचं, तुमच्यासाठी लाट्याकाट्या खायच्या, तुमच्यासाठी किशी घ्यायच्या. आजही बलवडीमध्ये पाठीमागे झालेल्या आमदारकीची केस आजही माझ्यावर आहे. विधानसभेच्या वेळची. एकदाही नेत्याने एकदा सुद्धा विचारलं नाही तुझं काय झालं, तुझ्यावर कुठली केस आहे म्हणून. मला त्याशी काय घेणं देणं पण नाही. मी समर्थ आहे. माझ्यात गट्स होते, मी केली, माझ्यावर झाली, मी सक्षम आहे त्याला. पण मला कार्यकर्त्यांना सांगायचं, तालुक्यातल्या जनतेला मला सांगायचं आहे, ही हुकुमशाही ही तुम्ही यावेळी बंद नाही केली काय, तर नुकसान नेत्यांचं होणार नाही, नुकसान सर्वसामान्य जनतेचं होणार आहे. नुकसान नेत्यांचं होऊ शकत नाही, कारण ते त्यांचं सगळं परफेक्ट ओके कार्यक्रम करून बसलेले आहेत. त्यांना काही फरक पडत नाही. बरोबर. बरं, शेवटाकडे या दादा, उद्या रॅलीचं कसं नियोजन आहे? कारण आता हे तुम्ही पेटून उठलेलं आहे, तुम्हाला पक्षाचा एबी फॉर्म मिळो न मिळो, तुम्ही त्या पद्धतीने सगळं झालेलं आहे. आता एकंदरीत हे जर चित्र बघितलं तर तुमची यंत्रणा कशी, रणनीती साधारणतः कशी राहणार आहे आणि तुम्ही काय मुद्दे घेऊन पुढे जाताय, थोडक्यात सांगा. तुम्हाला एक सांगतो, तुम्ही माझ्याकडे आज माझी मुलाखत घ्यायला आलाय. तालुक्यामध्ये चर्चा काय माहिती आहे का? निखिल काटे म्हणून पत्रकार आहेत. अच्छा. हा. काय? हो. निखिल काटे पत्रकार हे उल्हास देवडला मॅनेज झालेत. म्हणजे अशा अफवा म्हणजे यांचं म्हणणं काय की अपक्ष लोकांच्या म्हणजे मॅनेज आणि ह्यांचं केलं म्हणजे पत्रकारिता. बरं. यांच्याकडे गेलं, ह्यांनी बोललं म्हणजे ही पत्रकार चांगले, बरं, त्यांच्याबद्दल चांगलं बोललं की ते पत्रकार एकदम छान. आणि त्या पत्रकारानं चुकीची म्हणजे सत्य समोर आणलं काय, तो पत्रकार नालायक, तो पत्रकार खराब. बर. ते माझ्याकडे 2 वेळा आले. बर. 2 वेळा सत्य परिस्थिती मांडा म्हणले. साहजिक आहे. बरोबर. तुम्ही आज आले, तुमच्या पुढे सत्य परिस्थिती मांडतोय काय, मला कुठेही उभा करा ना. जे मी आज तुम्हाला बोललोय काय, हे मी आय विटनेसनी बोलतोय. माझ्या समोर कोणी उभा करा, यातला एक जरी शब्द खोटा असेल काय, तर उद्यापासून सांगोल्यात तोंड दाखवत नाही. आणि मी आज असं बोलतोय बिना नावी काय, एकदा रणांगण पेटू द्या नावात सहित जर नाही बोललो काय, तर मला पण काय, मी पण त्याच याच्यामधला आहे काय, रान एकदा पेटू द्या, दाखवतो राजकारण कसं असतंय. ओके. तर मंडळी, उल्हास दायगुडे दादा आता बऱ्यापैकी पेटलेले दिसत आहेत. निवडणुकीचं सगळी जी आता प्रक्रिया आहे ती पूर्ण होते. अर्ज माघारी घेतले जाईल, चिन्ह वाटप होईल, प्रचाराच्या तोफा धडाडतील. पण उल्हासदादांची मनातली जी खतखत आहे, भारतीय जनता पक्ष खरंच त्यांच्यावर अन्याय करत आहे असं त्यांच्या बोलण्यातनं व्यक्त होते. आणि अन्यायाला स्वीकारून पुढे जाऊन ते अपक्ष कदाचित राहून ही निवडणूक लढवतील, सामोरे जातील आणि विजय खेचून आणतील असा त्यांचा आत्मविश्वास आहे. आपण इथेच थांबूया. धन्यवाद. आपण सांगोला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या, ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या.